सर्वांना जय ज्योती, जय क्रांती, जय भीम. जय भीम. जय ज्योती, जय क्रांती, जय भीम. मॅक्स महाराष्ट्राच्या या लाईव्ह मध्ये आपल्या भीम जयंती निमित्त 129व्या भीम जयंती निमित्त नव्यान महाजनचा आपल्या समोर सादर करणार आहे. भीमाची पुण्याई हा एक छोटासा कार्यक्रम. खरं तर कोरोनाचं संकट आहे, सगळ्यांनी घरीच राहा, कायद्याचं आणि प्रशासनाचं ऐका आणि आपल्या तब्येतीला सांभाळा, आपल्या प्रियजनांना सांभाळा, हा मेसेज तर आम्ही देतच आहोत. पण ही जयंती बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांची जयंती कितीही अडचणी आल्या तर साजरी होणार नाही असं होऊ शकत नाही. कारण जगाच्या पाठीवर हा असा एक मसीहा आहे की ज्यानं कोट्यावधी लोकांच्या जीवनामध्ये समतेचा प्रकाश दिला, कोट्यावधी जनतेला मुक्तीचा मार्ग दिला, कोट्यावधी लोकांच्या जीवनामध्ये आनंद दिला आणि खऱ्या अर्थानं त्यांना माणूसपणाचा एक अनुभव दिला. म्हणून बाबासाहेबांची ही जयंती साजरी करणं, क्वारंटाईन ज्याला म्हणतायत की ज्याला आत घरामध्ये लॉकडाऊन ज्याला म्हणतोय आपण, त्या लॉकडाऊन मध्ये आपण ही जयंती करतोय. पण आता अलीकडे आज आम्ही दिवसभर पोस्ट बघतोय फेसबुकवर पण की हे आपल्या 15-20 दिवसाच्या लॉकडाऊन मध्ये आपण एवढे अस्वस्थ आहोत. सगळे फिल्म इंडस्ट्रीतले लोक असतील, क्रिकेट स्टार असतील, सगळे लोक अस्वस्थ आहेत. 15-20 दिवस जर त्यांना लॉकडाऊन करून ठेवलं तर त्यांना टेन्शन आलेलं आहे. पण मित्रांनो, गेली 5000 वर्ष आपल्या देशामध्ये जातीच्या नावानं, वर्णव्यवस्थेच्या नावानं लोकांना लॉकडाऊन करून टाकलेलं होतं. गावकुसाच्या बाहेर त्यांना डिटेन्शन कॅम्प मध्ये करताना ठेवलं गेलेलं होतं. त्यांच्यावर अस्पृश्यता लादली गेलेली होती, सक्तबंदी लादलेली होती. ह्या सगळ्या सक्तबंदीतून, या सगळ्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये क्रांती केली आणि हा सगळा समाज एखादं धरण फुटावं आणि ते पाणी खळाखळा व्हावं, अशा प्रकारे हा सगळा समाज मुक्त झाला. आणि आज तो समाज संपूर्ण जगभर, ही सगळी माणसं, गुलामगिरीतून मुक्त होणारी माणसं आपल्याला जगभर दिसत आहेत, नाव गाजवतायत, बाबासाहेबांचा झेंडा खांद्यावर घेत आहेत. हा नव्यान महाजनचा आम्ही सादर करताना सुरुवातीला आम्ही सांगतो की ओंकार उजगारे आम्हाला कीबोर्डला साथ देत आहेत. शीतल साठे आपल्या समोर सगळी गाणी सादर करणार आहेत, त्यांच्या हातामध्ये डफ आहे. अनिकेत मोहिते जे नव्यान महाजलशाचे संगीत संयोजक आहेत आणि नव्यान महाजलशाचं संगीतकार सुद्धा आहेत. युट्यूबवर जे नव्यान महाजलचा चॅनल आहे त्याच्यावर तुम्ही गाणी बघू शकता. लोकांच्या मनावर गारुड करणारी गाणी, त्याच्यात चाली बनवणं असतील किंवा त्याचं संगीत संयोजन करणं असेल, हे आमचे अनिकेत मोहिते करतायत. मी त्यांना साथ संगत करतोय, पण त्याचबरोबर समोर जे बसलेले आहेत ते आमचे अभंग बाल कलाकार आहेत आणि ते पण हातामध्ये टाळ घेऊन सज्ज आहेत बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी. सकाळपासून आमचा सातत्यानं आम्ही दिवसभर हे लाईव्ह चालूच आहे, वेगवेगळ्या चॅनलवरून करत आहोत. तर मित्रांनो, बांधवांनो, ही जयंती आपल्याला जरी जल्लोष नसेल रस्त्यावरचा, जरी रोषणाई नसेल रस्त्यावरची, तरी सुद्धा आपण या सगळ्या रोषणाई, जल्लोष रस्त्यावर नसला तरी सुद्धा आमच्या काळजामध्ये ती रोषणाई बाबासाहेबांनी करून टाकलेली आहे. आमचे मेंदू तेजानं उजळलेले आहेत आणि हे बाबासाहेबांची देणगी आहे आणि म्हणून बाबासाहेबांना वंदन करणारच आहोत. पण हा आनंद आमच्या बापाची जयंती साजरी करताना, 129वी जयंती साजरी करताना प्रचंड आनंदाने ऊर भरून आलेला आहे. पण त्याचबरोबर या महाराष्ट्रात आज एक दुःखद घटना सुद्धा घडलेली आहे की जनतेचे विचारवंत म्हणून त्यांना मान्यता मिळालेली आहे. केवळ राष्ट्रातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यांची नोंद, एक जागतिक कीर्तीचे विचारवंत म्हणून ज्यांची नोंद घेतली गेली, ते आनंद तेलतुंबडे यांची आज अटक झालेली आहे. त्यांना NIA समोर शरण जावं लागलेलं आहे आणि खरं तर जनतेच्या बाजूने लिहिणारा माणूस आता तुरुंगात गदाआड जाणार आहे. खरं तर शीतल आणि मी दुपारी ते बघत होतो चॅनलवर आणि युट्यूबवर, सोशल मीडियावर, तर त्यावेळेला आमच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. कारण अशीच काही परिस्थिती आमच्यावर आलेली होती आणि तो दिवस होता 2 एप्रिल 2013. त्या दिवशीही बाळासाहेब त्या ठिकाणी आमच्याबरोबर, बाळासाहेब आंबेडकर आमच्याबरोबर उपस्थित होते आणि मंत्रालयाच्या गेटवर उभा राहून आम्ही सत्याग्रह केला आणि आम्ही स्वतःला अटक करून घेतली. आज जवळपास ते 2013 नंतर आज 19 आहे, 20 आहे, 7 वर्षानंतर तीच परिस्थिती अनंत तेलतुंबडेंच्यावर आलेली आहे आणि अनंत तेलतुंबडे आज तुरुंगामध्ये जात आहेत. खरं तर ही शर्मेची गोष्ट आहे की ज्या राजगृहाची उभारणी माझ्या बाबासाहेबांनी केली, त्या राजगृहावर आज काळा झेंडा फडकवायला लागला आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांची जयंती असताना त्या राजगृहावरचा काळा झेंडा आम्हाला खरं तर अस्वस्थ करून टाकत होता, डोळ्यामध्ये अश्रू आणत होता. आणि अनंत तेलतुंबडेंचं हे जे काही अटक होणं आहे याचा आम्ही खरं तर जाहीर निषेध करतो. भारतातली जनता सुज्ञ आहे. महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जवळपास 200 आमदार खासदारांनी अनंत तेलतुंबडेंना सपोर्ट केलेला आहे. ही सुद्धा एका अर्थानं आशावादी बाब आहे.
मला खात्री आहे, आम्हाला आमच्या न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे, ज्या पद्धतीने आमची तुरुंगातून सुटका झाली त्याच पद्धतीने अनंत तेलतुंबडे सुद्धा लवकरच सुटका त्यांची होईल. आणि आपण सगळ्यांनी त्यासाठी सगळ्यांच्या मध्ये प्रबोधन करूया, जागृती करूया आणि आपला माणूस तुरुंगातून सोडून आणूया, ही या ठिकाणी विनंती करतो आपल्या सगळ्यांना. म्हणून ही जयंती एका बाजूला एका डोळ्यात आनंद आहे आणि एका डोळ्यात अश्रू आहे, अशा प्रकारे आम्हाला हा जलसा सादर करावा लागणार आहे. मी मॅक्स महाराष्ट्राचे रवी आंबेकरांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला नव्यान महाजलशाला या ठिकाणी एक छोटीशी संधी दिली. त्या संधीला आम्ही सामोरं जातोय आणि आपण आता ही जयंती आपल्या गाण्यांनी, आपल्या आज आमच्या डोक्यावर छत आहे, आज आमच्या अंगावर कपडे आहेत, आज आम्हाला फिरायला गाड्या आहेत, हे जे काही सगळं वैभव आहे हे सगळं वैभव आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकर जर नसते, आमच्या भारताच्या इतिहासात जर बाबासाहेब आंबेडकर नसते तर आमचं काय झालं असतं, शूद्र अतिशूद्रांच्या देशातल्या काय झालं असतं याची कल्पना न केलेली बरी. तीच गुलामगिरी घेऊन आम्हाला जगावं लागलं असतं. बाबूराव बागुलांची एक कविता आहे की वेदा आधी तो होतास, वेदाच्या परवा आधी तो होतास, हे माणसा तूच आहे सर्व काही आणि तुझ्यामुळे सगळी सुंदर झाली ही होई. तो माणूस कोण असेल याचा शोध मी घेतो. मला असं वाटतं तो माणूस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच असतील, ज्याच्यामुळे ही सजीव सुंदर सृष्टी झालेली आहे, ही मही सुंदर बनवून टाकलेली आहे ती माझ्या बाबासाहेबांनी. मुसीबत में हरे उसे इंसान को, मुसीबत में हरे उसे इंसान कहो, जो दूसरों की हार पर हंसे उसे शैतान कहो, लेकिन जो खुद को मिटा कर दे सदियों को बहार, ऐसे दीवाने को भगवान का भगवान कहो, भगवान का भगवान कहो. बाबासाहेब आंबेडकर देवांचे पण देव आहेत असं आम्ही या ठिकाणी मानतो. आणि विभूती पूजेसाठी देव नाही, माणसाला माणूस बनवण्यासाठी ते देव आहेत. असे गौंडी आहेत की ज्यांनी मूर्त्या कोरल्या आणि त्यांची शिल्प सुद्धा बोलू लागली. असे गौंडी म्हणजे आमचे बाबासाहेब आंबेडकर आहेत. भीमा ही सगळी तुझीच पुण्याई आहे, त्या पुण्याईला नमन करतो, शाहिरी मुजरा करतो, सारी काही भीमाचीच पुण्याई. ऐकूया शीतल साठेंच्या आवाजात. अंधेऱ्या वस्तीत अभिमान लावलाय देवा. श्रावण यशवंत यांनी गायलेले हे जुनं गीत आहे. कदाचित हे गीत लक्ष्मण केदारने लिहिलेलं असावं. पण आजच्या या सगळ्या अंधारून आलेल्या परिस्थितीमध्ये आम्ही शाहीर मंडळी काय करू शकतो? आमचा स्वरच आमचं शस्त्र आहे, आमचे शब्दच आमचं शस्त्र आहे. याच्या पलीकडे आम्ही काही करू शकत नाही. ही हतबलता घेऊनही आज जो अर्थ स्वर लागतोय तो तुमच्या लक्षात येईलच. करून करणी दीपावली धरणी, करून करणी दीपावली धरणी, भयान रात होती जेव्हा, अंधेऱ्या बस्तीत अंधेऱ्या बस्तीत अंधेऱ्या बस्तीत विमान लावलाय दिवा, अंधेऱ्या बस्तीत विमान लावलाय दिवा. करून करणी दीपावली धरणी, करून करणी दीपावली धरणी, भयान रात होती जेव्हा, अंधेऱ्या बस्तीत विमान लावलाय दिवा, अंधेऱ्या बस्तीत विमान लावलाय दिवा, अंधेऱ्या बस्तीत विमान लावलाय दिवा. अन्यायाची सुरी धरी माणूस मान सावरी, अन्यायाची सुरी धरी माणूस मान सावरी,
मान काढून काढली ती पाहुणी घडली, काढून काढली ती पाहुणी घडली, मयानरात मोती जेव्हा अंधेऱ्या वस्तीत विमान लावला दिवा, 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 अंधेऱ्या वस्तीत विमान लावला दिवा. सर्वांना मी एक विनंती करेन की आमचा आवाज तुमच्यापर्यंत ठीक पोहोचतो आहे का आणि शब्द कळत आहेत का आणि सगळे वाद्य वगैरे या संदर्भात तुम्ही कमेंट्स करा म्हणजे आम्हाला कळेल. आणि दुसरी विनंती आहे की शेअर करा, म्हणजे जे लोक बघतायत त्यांनी आपल्या अकाउंट वरून जर शेअर केलं तर जे बांधव खरं तर या जयंतीमध्ये मिस करतायत हा शाहिरी जलसा, तर त्यांच्यापर्यंत हा कार्यक्रम पोहोचेल. तर सर्वांनी शेअर करायचा आहे ही विनंती या ठिकाणी करतो. आणि जसं सुरुवातीला म्हटलं की आमची काय अवस्था होती, तर खरं तर आमची अवस्था फुल्यांनी मांडली आणि फुल्यांनी एक मोठा दणका दिला आणि फुल्यांच्या पावलावर पाऊल ठेवून बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची संविधान लिहून टाकलं आणि आमचा इतिहास बदलला. पण तो जो इतिहास जो कडी कोंड्यामध्ये होता, तो कडी कोंड्यातला इतिहास आम्हाला समजून घेतला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज कधीही कोणताही इतिहास घडवू शकत नाही. आपल्या देशामध्ये क्रांती आणि त्यानंतर प्रतिक्रांती, क्रांती त्यानंतर प्रतिक्रांती हे होत आलेलं आहे. तथागत गौतम बुद्धांच्या सम्राट अशोकांच्या क्रांतीनंतर पुष्यमित्र शुंगाने प्रतिक्रांती केली. संतांच्या चळवळीचा परिणाम म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आलं. पण ह्या स्वराज्याला बुडवणारी पेशवाई प्रतिक्रांती करून आमच्या मुळावर उभी राहिली. आता या सगळ्या पेशवाईचं आणि इंग्रजांचं जे राज्य होतं ते साम्राज्य नष्ट करून भारतीय संविधानाच्या रूपात फुले शाहू आंबेडकर तथागत गौतम बुद्धांना विचाराला समोर घेऊन अनेक लोक लढले. महात्मा गांधीजी लढले. सगळ्या लोकांनी, स्वातंत्र्य सैनिकांनी, क्रांतिसिंह नाना पाटील, नागनाथांना नायकवडी या सर्व क्रांतिकारकांनी, भगतसिंगांनी, सुभाषचंद्र बोसांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य दिलं. संविधान आलं. माझ्या बाबासाहेबांच्या लेखणीतनं या देशाचं भाग्य विधाता बाबासाहेब आंबेडकर ठरले. आणि आज आम्हाला जे अधिकार मिळाले ते गोठवण्यासाठी प्रतिक्रांती होत आहे. या देशामध्ये धर्माच्या नावावर राष्ट्र उभारणीची चर्चा चालू आहे आणि आज हे दमन भारतीय संविधान संपवण्याची भाषा करते. म्हणून आमचा इतिहास आम्हाला परत एकदा लक्षात घेतला पाहिजे. तो इतिहास कडी कोंड्यात आहे. तो इतिहास कडी कोयंड्यात, तो इतिहास कडी कोयंड्यात, तो इतिहास कडी कोयंड्यात, तो इतिहास कडी कोयंड्यात, इतिहास कडी कोयंड्यात, तो इतिहास कडी कोयंड्यात. इतिहास कडी कोयंड्यात, इतिहास कडी कोयंड्यात, इतिहास कडी कोयंड्यात, इतिहास कडी कोयंड्यात. झुकणांची अनवाणी वाट,
काय वाटतं अनिकेत? मला वाटतं की आता आपण फुल्यांचा बाबासाहेबांचा डिस्कोर्स मांडतोय, पण त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून बाबासाहेबांच्या पर्यंतची ही जी काही परंपरा आहे झाली, त्याला एखादं उलगडणारं एखादं गाणं आपण घेतलं पाहिजे. बऱ्याच कमेंट मध्ये पण त्या पद्धतीची मागणी आहेच आपल्याला. तर मला असं वाटतं की जातीला पातीला विषारी रीतीला हे गाणं. त्याआधी फुलेंना अभिवादन करूया छोटस, आणि त्याच्यातनं मग आपण चालेल ना. हा चांगला भाग आहे. चालेल, आपणही सांगा गाणी, आणि जास्तीत जे आता बघतायत खूप लोक बघतायत, धन्यवाद. कमेंट काय असतील तर वाचून दाखवा, म्हणजे त्या पद्धतीनं आहेत का काही कमेंट, म्हणजे कोणी बोलतंय का आपल्यासोबत? नाही, अजून तरी काही नाही. फक्त जय भीम आणि सगळ्यांना जय भीम. जय भीम. क्रांतिकारी जय भीम म्हणताय सगळ्या जनतेकडून जय भीम. भीम क्रांती विचार मंच घोडेगावचा मेसेज आहे त्या पद्धतीने. निखिल पवार म्हणतायत खूप छान चाललेलं आहे. तर मला असं वाटतं की आपण फुल्यांना वंदन करू, मग आपण ते चालेल. कसं झालंय की आता आपले जे काही आदरणीय सन्माननीय जे काही सरकार मायबाप आहे, तर कोण म्हणते कोरोना घालवण्यासाठी, सॉलिडॅरिटी दाखवण्यासाठी दिवे लावा, कोण म्हणतंय की ज्ञानाचे दिवे लावा. पण कसं आहे की आपल्या महामानवांनी आपला जो 2500 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे, तेव्हापासूनचा इतिहास आहे, तेव्हापासून आपल्या बुद्धापासून, तथागतांपासून, चार्वाकापासून आजपर्यंत फुले, सावित्री, बाबासाहेब, अण्णाभाऊ, भगतसिंग, हे सगळे लोक वारंवार एकच गोष्ट सांगतायत की तुमच्या डोक्यामध्ये जो अंधार पडलेला आहे, जो शोषणाचा अंधार आहे, गुलामीचा अंधार आहे, तो घालवण्यासाठी ज्ञानाचा दिवा लावा, तो घालवण्यासाठी विवेकाचा दिवा लावा. नाहीतर तुम्ही कितीही तुमचं घर उजळा, तुमचं आजूबाजूला कितीही प्रकाश करा, तुमच्या मनात आणि तुमच्या डोक्यात जर अंधार असेल तर तुम्ही कुठल्याही अंधाराच्या विरोधातली लढाई लढू शकत नाही. डोक्यात अंधार घेऊन कुठल्याही प्रकाशाकडे जाता येत नाही. म्हणून बांधवांनो, बाहेरचा प्रकाश पेटवण्यापेक्षा आतला प्रकाश पेटवूया. आतला जो काही उजेड आहे तो फार महत्वाचा आहे, आणि तो लावण्यासाठी आज आपले महामानव आपल्याला साथ घालतायत. तर फुल्यांनी तर खूपच आधी सांगून ठेवले की विद्येविना मती गेली. त्याच फुल्यांच्या घोषवाक्याला घेऊन आम्ही गाणं तयार केलेलं आहे. छगन चौगुल्यांचं एक जुनं लोकगीत आहे, त्याच्या आधारावरच हे गाणं आम्ही तयार केलं. विद्येविना मती गेली सांगतो ज्योतिबा, विद्येविना
ज्योती गेली सांगतो ज्योतिबा, सांगतो ज्योतिबा, लावण्याला सावलीबा, सांगतो ज्योतिबा, लावण्याला सावलीबा, सांगतो ज्योतिबा, लावण्याला सावलीबा. अक्षराची मुखी होती, मुके होते जन, गुलामीत मन होते, गुलामीचे सण, गुलामीत सण होते, गुलामीत मन, सत्यशोधी ज्योतिबा, सत्यशोधी ज्योतिबा. आणि ह्या सगळ्या ब्राह्मणवाद्यांचा कावा आमचा ज्योतिबा फुले ओळखतो. सत्यशोधी ज्योतिबा, ओळखतो कावा, ओळखतो कावा, लावण्याला सावलीबा, सांगतो ज्योतिबा, लावण्याला सावलीबा, सांगतो ज्योतिबा, लावण्याला सावलीबा. दिल्या घरी मेल्या बाया रूढीचं बंधन, आहो जित्यापणी मेल्या बाया धर्माचं गोंधळ, आणि अशा या असंख्य धर्मरूढीच्या परंपरेत मरत चाललेल्या बायकांना ज्योती सावित्री हात देतात. तो हात विवेकाचा हात असतो, तो हात सत्यशोधकाचा हात असतो. आओ हात देती चावू ज्योती, आओ हात देती चावू ज्योती, वाचवले जीवा, वाचवले जीवा, लावण्याला जातो जीवा, वाचवले जीवा, लावण्याला जातो जीवा, सांगतो ज्योतिबा, लावण्याला जातो जीवा. पिराटळो पिराटळो, सावळीला पिराटळो, येऊ बळीच राज, मोडा मोडा म्हणतो या वामनाचा माज, कसं आहे की या देशामध्ये एक मिथक होतं. आमच्या आया बाया भाऊबीजेला ओवाळताना म्हणायचं इडा पिडा टळो आणि बळीचं राज येऊ. बळीचं राज येऊ म्हणजे बळी हा इथल्या शेतकऱ्यांचा पुण्यांचा राजा जो रयतेचं राज्य चालवत होता, अशा बळी राजाला समतेचा विचार बाळगणाऱ्या राजाला वामनाने पाताळात काढलं. 3 भूमी जमीन मागितली, 3 पाय जमीन मागितली, 1 पाय जमिनीवर ठेवला, 1 पाय आकाशावर ठेवला. जमीनच उरली नाही. बळीराजा दानशूर होता. वामन म्हटला आता कुठे पाय ठेवू? बळी म्हटला माझ्या माथ्यावर पाय ठेवा. आणि वामनानं म्हणे त्याच्या माथ्यावर पाय ठेवला आणि त्याला पाताळात काढलं. फुले विचारतात वामन का गाडी, बळी पाताळी, वामन का गाडी, बळी रसा तळी, तुझे ज्योती माळी. अण्णावाचं फुले हे मित्र फुलकडून सांगतात आणि सांगतात इथली वामनाची संस्कृती वेगळी आहे, ती शोषणावर आधारित आहे, आणि बळीची संस्कृती बहुजनांची संस्कृती आहे. आणि फुले त्या बहुजनांच्या संस्कृतीच्या बाजूने उभे राहतात. पिराटळो पिराटळो, आओ इडा पिराटळो, येवो बळीचं ते राज, मोडा मोडा म्हणतो त्या वामनाचा माज, पाहिजे 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 म्हणतो शिवबाच राज. ज्यांनी शिवाजी महाराजांची समाधी शोधली आणि एक इतिहासाचा धागा आमच्या हातात दिला, त्या फुलेंना बाबासाहेब आपले गुरु मानतात. त्या क्रांती सूर्याला गुरु मानतात.
बांधवांनो, या देशामधले जे की आता म्हणतात ना मी सोशल डिस्टन्सिंग, हा हे फार जुनं आपल्या नेहमीतच आहे सोशल डिस्टन्सिंग. खरं तर ते फिजिकल डिस्टन्सिंग असायला पाहिजे, पण आपल्याला समाज जात एवढं आमच्या डोक्यात बसलेलं आहे की ते सोशल डिस्टन्सिंग झालेलं आहे. फुले 150 वर्षांपूर्वी सांगतात की फुले 150 वर्षांपूर्वी सांगतात की या देशातनं गुलामगिरी नष्ट झाली पाहिजे आणि त्यासाठी आपला जो शत्रू आहे तो शत्रू फुले सांगतात त्याचा विकास बाबासाहेब नंतर करतात. बांधवांनो, या देशातली ब्राह्मणशाही, ब्राह्मणवादी विचारसरणी ही या देशाला लागलेली कीड आहे. ती कीड घालवण्यासाठी फुले आयुष्यभर आपलं योगदान देतात. सत्यशोधक धर्माची स्थापना करतात, जुना रूढी परंपरागत असणारा धर्म नाकारतात आणि नवीन धर्माची स्थापना करतात. या देशात ज्यांनी ज्यांनी सुधारणेचं जात्यंताचं कार्य केले त्यांना धर्माला पर्याय द्यावा लागलेला आहे. तर काय म्हणतात फुले? जातीला पातीला बिशारीने तिला बाजूला हटवलं, आहो जातीला पातीला बिशारीने तिला बाजूला हटवलं. शिवराय फुले शाहू आंबेडकरांनी या देशाला नटवलं. मला वाटतं तू एक कविता घ्यावीस तुझी. बांगणाता जागावं असं एक योगेश बाले म्हणतायत की बांगणाता जागावं असं गीत घ्या. एक कविता होऊ दे सचिन भाऊंची, मग आपण एक अंतरा त्याचा घेऊयात आपण. घेऊया योगेश सर. आणि काय मानसा इथे मी तुझे गीत गावे, सूर्यकांत डोळसे यांच्याकडून त्या प्रकारची मागणी आहे, फरमाईश आहे. आपण घेऊ एक एक स्टांजा या गाण्यांचा आपण घेता येईल आपल्याला. या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त एक कविता मी मुक्त छंदातली सादर करणार आहे. खरं तर आंबेडकरी साहित्य किंवा दलित साहित्य ही चर्चा ज्या वेळेला येते त्यावेळेला लिखित साहित्य जे आहे त्याला तिथून दलित साहित्याची खरं तर सुरुवात आहे असं मानलं जातं. कारण आपल्या देशामध्ये जे लिहिणारे होते, जे लिपिबद्ध आहे तेच मान्यता प्राप्त आहे, परंतु जे मौखिक आहे ते मान्यता प्राप्त नाही. अशा प्रकारची आपल्या देशातली एक परंपरा राहिलेली आहे आणि ही समीक्षेमध्ये दिसते. तर ही समीक्षा खरं तर गावागावामध्ये जाऊन जलसा करणाऱ्या शाहिरांच्यावर, ओव्या गाणाऱ्या आमच्या माता भगिनींच्यावर, ह्या सगळ्या लोककलेवर, लोक कलाकारांच्यावर अन्याय करणारी आहे. म्हणून केवळ लिपिबद्ध साहित्य म्हणजे साहित्य आणि जे मौखिक साहित्य म्हणजे जणू काही साहित्यच नाही, ही जी काही आपल्या नेणिवेतली जी गोष्ट आहे किंवा ही जी काही आपली चुकीची धारणा आहे ती बदलली पाहिजे असं मला वाटतं. जे लिपिबद्ध साहित्य झालं त्यात नामदेव ढसाळ यांचं साहित्य खूप महत्वाचं आहे आमच्या दृष्टीनं. आमच्या पिढीला प्रकाशमान करणाऱ्या कविता नामदेव ढसाळांनी दिल्या,
बाबुराव बागुलांचं साहित्य आहे. या सगळ्या परंपरेला पुढे घेऊन जाणारं साहित्य त्या त्या काळात लोक लिहितायत, नवे कार्यकर्ते लिहितायत, कवी लिहितायत. तर अशीच एक कविता लिहिण्याचा मी प्रयत्न बाबासाहेबांना वंदन करताना किंवा बाबासाहेबांना समजून घेतानाची एक कविता आहे, ती मी या ठिकाणी सादर करतो. तू कुठल्याही राजाच्या पोटी जन्माला आला नाहीस, तू कोणताही रोगी पाहिला नाहीस, तू कोणतंही प्रेत पाहिलं नाहीस. तू हुरपळलास अस्पृश्यतेच्या वनव्यात, दारिद्र्याच्या रणरणत्या उन्हात आणि क्रांतीची धग घेऊन निघालास दुःखाचा शोध घ्यायला, शोषणाचा अंत करायला. बघता बघता तुझ्या जिंदगीचं प्रमाणशास्त्र बनून गेलं युद्ध, युद्ध आणि फक्त युद्ध. युद्ध माणसाला माणसात आणणार, युद्ध माणसाला युद्धात आणणार. या युद्धात लढता लढता तू बिनधास्त गेलास मरून, समतेचा रथ मागे खेचू नका म्हणत. घडायचं ते घडत राहिलं, झडायचं ते झडत राहिलं आणि मग जखमांमध्ये चोची खुपसणाऱ्या डोमकावळ्यांना होत यायला वेळ लागला नाही. तुझा लढा कधी विजयाची नौका वल्लवणारा, कधी पराभवाचा नांगर टाकणारा. किती चढ उतार, किती अडथळ्यांच्या शर्यती, भल्या भल्यांना तुझ्या लढ्याचा आवाकाच कळला नाही. तुझे डावपेच, तुझ्या व्यूहरचना, तुझ्यातले आंतरविरोध, तुझ्यातली विसंगती, तुझ्यातला उन्हाळा, तुझ्यातला पावसाळा, तुझ्यातली यादिवी कुणाला समजली नाही. तरीही तू स्पार्टाकस झालास, तू विजेता झालास. इतिहासाच्या कोणत्याच पानावर मावणार नाहीस इतका मोठा झालास. तुझ्या मृत्यूनंतर मोठमोठ्या जत्रा भरल्या, तुला संपवणाऱ्या समरसतेच्या यात्रा उरल्या आणि मग तुझ्या अनुयायांचा कारवा, तुझ्या भक्तांचा कारवा जिंकत जिंकत चालत राहिला. कधी तुझं भजन करत तर कधी तुझं भंजन करत. तुझी आयडिओलॉजी चक्रधराच्या हत्तीसारखी. कुणी तुझा मुद्दाम कान धरला आणि सुपातले दाणे मातीमोल झाले. कुणी तुझा मुद्दाम पाय धरला, घराचा खांब मोडला. कुणी मुद्दाम तुझ्या पाठीवरून हात फिरवला, घराची भिंत कोसळली. कुणी तुझी मुद्दाम शेपटी धरली, पिळलेले आणखीनच नागवले गेले. ज्वालामुखीचे डोळे फोडणारे हे कट तुझ्यासाठी नवीन नाही. तू तर उद्रेकी जनतेच्या गळ्यातला ताईत, तू गुलामांच्या इतिहासातील निर्विवाद मसीहा. म्हणूनच या व्यवस्थेला तुझ्या गळ्यात मडकं अडकवता आलं नाही. भीमा, तू माझ्या भूतकाळाचा, वर्तमानाचा आणि भविष्याचा बाप. मी तुझं गोजीरवानं करडू, तरीही मी तुला अंबारीत बसून झुलवणार नाही. मी तुला डोक्यावर घेऊन फदाफदा नाचणार नाही. मी तुझ्याशी मनसोक्त बोलीन, मी तुझ्या अंगा खांद्यावर खेळीन, मी तुझ्याशी डिबेट करीन. कारण मी पाहत आहे तुला तब्बल 50 वर्षानंतर पहिल्यांदाच निर्विकारपणे एका अशा निर्मळ प्रकाशात, जिथं इजमचा कोणताही वाद नाही, जिथं नुसत्या इजमच्या मैफली रंगल्या नाहीत, जिथं फक्त एक रणांगण आहे आणि तू एक्सपोज केलेला शत्रू आहे. ब्राह्मणशाहीचा, भांडवलशाहीचा हिंस्र गोलियत माझ्यासमोर उभा आहे आणि त्याचं मस्तक फौजदारी गोपन माझ्या हातात आहे. आणि सगळ्या शहीदांना सॅल्यूट करतो गोडीला. जय भीमचा आसमंतात दनांतो आहे, तुमतो आहे. जय भीम. खूप छान. शीतल ताईंना मी एक विनंती करतो की ताई, नव्यान महाजनच्या पेजवर जे आपलं यूट्यूब चॅनलवरती जे नवीन गाणं आपलं रिलीज झालं, जे 13 तारखेला भीमाची पुण्याई, तर त्या गाण्याच्या काही ओळी आपण घ्याव्यात. तरी खूप सारे कमेंट आहेत भीमाची पुण्याई, दोन घेऊयात आपण. सगळे गाणी होणार आहेत. जास्तीत जास्त शेअर करा जे लोक बघतायत, म्हणजे खूप लोक येतील, म्हणजे आपल्याला चांगलं बोलता येईल, गाता येईल. आपण आता जे सुख समृद्धीचं एक माणूस म्हणून उन्नत असणारं जे जीवन जगतो, बाबासाहेब जर नसते तर ते जीवन आम्हाला जगता आलं नसतं. आम्ही स्वतःला गुलाम समजून जगत राहिलो असतो. आमच्या पिढ्या अशाच गुलामीत गेल्या असत्या.
परंतु बाबासाहेब नावाचं एक वादळ आलं जे स्वयंप्रज्ञ होतं आणि त्या वादळानं आम्हालाही स्वयंप्रज्ञ केलं आणि आम्हाला सांगितलं की बाबांनो, गुलामांनो, जागे व्हा आणि बंड करून उठा. हे बंड इथल्या जाती व्यवस्थेच्या विरोधातलं बंड होतं. हे बंड माणूस म्हणून आमच्या नेनिवेचं पण होतं की आमच्या नेनिवे नाही, आम्हाला जे गुलाम आम्ही स्वतःला मांडलं होतं त्या विरोधातही होतं. आम्ही स्वतः माणूस झालो आणि इतरांना माणूस करण्याच्या चळवळीमध्ये आज ज्या ज्या मार्गाने सगळे लढे देत आहेत किंवा आपापलं योगदान देत आहेत, या सगळ्यांना माणूस बनवण्यासाठी ज्यांची पुण्याई आहे ती फक्त बाबासाहेब आंबेडकरांची आहे. आणि म्हणून ती जी प्रेरणा आहे आमच्यामध्ये, ती प्रेरणा आम्हाला हे गाणं म्हणायला सांगते. हे गाणं सचिन माळींनी लिहिलेलं आहे आणि हे आम्ही 14 एप्रिलला नव्यांच्या युट्यूब चॅनलवरनं प्रसारित केलेलं आहे. डोळाचं पान लिहून, डोळाचं पान लिहून ओवी गाती आग माई, डोळाचं पान लिहून ओवी गाती आग माई. माझ जे जे काही
या ठिकाणी प्रभाकर जाधव यांचं म्हणणं आहे की महाडच्या तळ्याचं पाणी व्हावं. त्यानंतर आमचे मित्र सातारचे जितेंद्र कांबळे नव्यान महाजनच्या ज्या सगळ्या प्रोडक्शन टीम मध्ये आहेत, सगळ्या गाण्यांच्या कोरस मध्ये खूप मोठा रोल ते येऊ शकत नाही. जितेंद्र भाई जय भीम. लॉकडाऊनमुळे. तुम्ही आमच्यापासून हाकेच्या अंतरावर आहे, पण तुम्ही या ठिकाणी लॉकडाऊन मुळे येऊ शकत नाही. आम्ही तुम्हाला मिस करत आहोत. महाडच्या तळ्याचं असेल, बांगण जागा एक कोणी केलं होतं वरती गेलं ते. एक 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 कडवं, एक एक कडवं. एक एक कडवं. मग ना ते एक कडवं एक घेऊया. एक अंतरा फक्त त्याचं घेऊया, बाकी पुढे जाऊया. आवाज सगळ्यांना येतोय. महाडच्या तळ्याचं एक 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 कडवं घेऊया. ऍक्च्युली हे गाणं महाडच्या तळ्याचं आपण सगळ्याच लाईव्हला गायलंय दादा, पण आपण तुमच्या फरमाईशसाठी घेऊया एक कडवं. कालिक गाण्याला सुरगा
माई आई ग महाडच्या तळ्याचं पाणी पेटल ग बाई महाडच्या तळ्याचं पाणी पेटल ग बाई या तळ्यात माझ्या भीमाची छबी भेटल ग बाई पाऊण तासापेक्षा जास्त वेळ झालेला आहे. अनेक लोकांनी काय काय लिहिलेलं आहे. नमोबुद्ध आहे, दीपक कुबाळे साहेब, विनोद आराग, जय भीम, उर्पेश पवार साहेब, सोनिया चौगुडी सकाळ, मलाही जय भीम, सरिता पाटील यांनाही जय भीम. मला असं वाटतं आपण असं जय भीमरे गाणं जय भीमचं गाण्याला आपण मला असं वाटतं की आता शेवटाकडे जाऊया. तत्पूर्वी मी एक माहिती देते. कारण तू देतोस. नाही द्या ना माहिती द्या. आम्ही बांधवांनो आम्ही एक सांस्कृतिक चळवळ म्हणून काम करतो. आम्ही केवळ एक कलापथक नाही आहोत. आणि मला वाटतं की 2004 सालापासून आम्ही या सगळ्या सांस्कृतिक चळवळीशी जोडलेलो आहोत. तर आमची जी काही समजदारी आहे, आमची जी काही भूमिका आहे ती आम्ही लेखी नव्यान महाजलशाची भूमिका आम्ही छापील स्वरूपामध्ये आणलेली आहे. या जयंतीत ती सगळ्यांना मिळाली असती, पण कोरोनामुळे सगळंच बंद झालेलं आहे. बांधवांनो, आम्ही नव्यान महाजलशा सोबतच कला संगिनी म्हणून आमचा एक परिवार आहे. एक मिनिट फक्त. कला संगिनी म्हणून जो परिवार आहे तर त्या परिवारामध्ये एक 7-8 कलापथक आहेत. आमचे सगळे कलाकार मित्र एकत्र येऊन आम्ही ही सांस्कृतिक चळवळ गतिमान करण्यासाठी विविध उपक्रम घेत असतो. तर त्यातलाच एक उपक्रम म्हणजे भीमज्योती महोत्सव आम्ही घेत आहोत नवयान आणि कला संगिनीच्या माध्यमातून. तो डिजिटल महोत्सव असणार आहे आणि तो आजपासून सुरू झालेला आहे. आजच्या पहिल्या सत्रामध्ये कला दिग्दर्शक संतोष संखत जे कला संगिनीचे भाग आहेत त्यांनी सकाळी मांडणी केली. संध्याकाळी कडूबाई खरातांचं लाईव्ह झालं, पण आता त्या खूपच दमलेल्या होत्या त्यामुळे त्यांनी खूप कमी वेळात लाईव्ह केलं, 20 मिनिटामध्ये. उद्यापासून ते सविस्तर 1-1 तासाची सत्र, संध्याकाळी कलाकारांचं 1 तासाचं सत्र आणि सकाळी 1 तासाचं वैचारिक सत्र, असं रितसर 24 तारखेपर्यंत हा महोत्सव चालणार आहे. 10 दिवस. बांधवांनो, केवळ गाणी ऐकू नका, आम्ही काय विचार करतोय, आमचं म्हणणं काय आहे हे ऐकण्यासाठी रोज सकाळी 11 वाजता
11 ते 12 नवयान महाजलसाच्या फेसबुक पेजवरून विविध तरुण विचारवंत आपल्यासमोर येणार आहेत आणि आपापल्या भागाची आपापल्या कामाची माहिती देणार आहेत. तर ते जरूर तुम्ही ऐका, त्या चर्चेत सहभागी व्हा अशी मी सगळ्यांना विनंती करते. आणि रोज संध्याकाळी दिग्गज कलावंत आपल्या भेटीला येणार आहेत. आज कडूबाई आहेत, उद्या मधुर शिंदे तुमच्या भेटीला येणार आहेत नवयान पेजच्या फेसबुक लाईव्ह वरून. आणि सकाळी सचिन माळी तुमच्याशी सांस्कृतिक क्रांती या विषयावर चर्चा करणार आहे. तर असं रोजचं आम्ही आमच्या फेसबुकला टाकतच आहोत पोस्टर्स रोजच्या कार्यक्रमाचे. तरी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी माहिती दिली सगळी. तर या उपक्रमाला सगळ्यांनी भरभरून सहभाग द्या. आणि मला वाटतं की अनिकेत तू थोडस नव्यांच्या गाण्यांविषयी सांग. नाही, गाण्यानंच एंड करूया. तू आता माहिती सांग. आपलं युट्यूब चॅनल बद्दल बोललं तर सगळ्यांना जय भीम. मी असं सांगेन की आत्ता जे लाईव्ह बघता आहेत आणि जे लाईव्ह संपल्यानंतर ही व्हिडिओ ज्यांच्यापर्यंत पोहोचेल त्यांना मी असं सांगेन की नव्यान महाजलसा नुसते जलसे करत नाही, तर त्या पाठीमागे काही कलाकृती बनवत आहेत, काही गीत बनवत आहेत, कविता बनवत आहेत आणि याच्या मागे खूप मोठी टीम आहे प्रोडक्शनची. तर यांच्या सर्वांचं कष्ट, यांच्या सर्वांची मेहनत ही आपल्याला नव्यान महाजलसाच्या युट्यूब पेजवर दिसेल. त्या ठिकाणी काही गाणी आलेली आहेत, काही कलाकृती आहेत, त्या आपण नक्की बघायच्या आहे. आमचं नव्यान महाजलसा हे युट्यूब चॅनल आपण नक्की सबस्क्राईब करायचं आहे. त्यावर आम्ही 2 गाणी अपलोड केलेली आहेत, रिलीज केलेले आहेत. 2 गाणी येत्या काही याच महिन्यामध्ये ते रिलीज होतील आणि त्याच्यावरती आमच्या कलाकृती दिसत असतील. तर सो प्लीज तुम्हाला सांगेन की जे कोणी आत्ता बघताय त्यांनी सबस्क्राईब करा. तुमच्या कमेंट आम्हाला खूप महत्त्वाच्या आहे. तुमच्या कमेंट देखील आम्हाला द्या. तुमचे लाईक सबस्क्राईब आम्हाला खूप महत्त्वाचे आहे आणि ह्या चळवळीला पुढे घेऊन जाण्याचं काम करेल. इथं मला सांगितलं पाहिजे की तासगावचे प्राध्यापक डॉक्टर बाबूराव गुरव सर, ज्यांच्यामुळे मी स्वतः चळवळीमध्ये आलो, पुरोगामी विचार परिवर्तनाचा विचार मला कळाला, तर ते बाबूराव गुरव सर सुद्धा हे लाईव्ह बघतायत. तर त्यांना माझा मानाचा जय भीम आहे. जय भीम, जय भीम, जय भीम. सरांचा आम्हाला खूप मोठा आधार आहे. शोभाताई बाबुल पण बघतायत. जय भीम शोभाताई. आपण कधी भेटलेलो नाही आहोत पण तुम्ही बघताय, आम्हाला फार आनंद होत आहे. आम्ही बाबुराव बाबुलांना भेटलो आहोत, एकदाच भेट झाली होती पण तुमच्याशी कधी भेट झालेली नाही. जय भीम तुम्हाला. ते कॉम्रेड जयंत निकम सुद्धा बघतायत, कासेगाववरून कॉम्रेड जयंत निकम आहेत, त्यांना पण आमचा जय भीम. एक शेवटचं गीत आपण आता सादर करूया. मधुर आणि मी गायलं होतं आणि जयंतीसाठी आम्ही खास तरुण विद्यार्थ्यांसाठी आणि जे जे आता लढत आहेत आणि ज्यांनी लढण्यासाठी बाबासाहेबांचं बळ घेतलेलं आहे, ते शाहीनबाग असो, JNU असो किंवा जामियाचे विद्यार्थी असो, या सगळ्यांना हे गाणं लागू होतं. आणि वरच्या वाड्यांमध्ये आमचे जे काही आंबेडकरी कार्यकर्ते लढतात, तर त्या सगळ्या लढणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी हे गीत आहे. माफ करा, मी पुन्हा एकदा आता कार्यक्रमाचा शेवट होणार आहे. मी पुन्हा एकदा मॅक्स महाराष्ट्राचे खूप खूप आभार मानतो. आणि दुसरं असं की लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रतिनिधी इथे येऊ शकत नाही, तर आम्हीच केलेलं आहे आणि आमची व्हिडिओ, आमचं हे सगळ्या महाराष्ट्राला तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आमचा कला संगिनीचा, आमच्या नव्यांचा सतीश साठे. सो सतीशच्या वतीने जय भीम सगळ्यांना. गाणं आपण लास्टचं घेऊ. फुल प्लेस पूर्ण का? नडाया भीम पुढं भिडाया भीम, नडाया भीम पुढं भिडाया भीम, कामानुला काढाया भीम रे बेड्या तोडाया भीम, माणसं जोडाया भीम, माझा काळजात जय भीम रे. नडाया भीम पुढं भिडाया भीम, कामानुला काढाया भीम रे बेड्या तोडाया भीम, माणसं जोडाया भीम, माझा काळजात जय भीम रे.
टिकटॉक स्टारना नव्यान महाजर्षाच्या वतीनं मानाचा जय भीम आम्ही जय करतो. भीम जय भीम. जे कोणी टिकटॉक स्टार आहेत ज्यांना खूप हे गाणं आवडले आणि त्यांनी या गाण्यावर हे गाणं जरी असं रिंगटोन बॅकबोन वाटत असलं तरी रिंगटोनच्या नावाखाली एका आमच्या आंबेडकरी तरुणाचा जीव गेलेला आहे. त्यामुळे रिंगटोन वाजवणं ही सुद्धा आमच्या लढाईतला एक महत्वाचा भाग आहे. शनी शिंगणापूरची शनी घटना आहे. शिंगणापूरची घटना आहे आणि म्हणून तो हे या गाण्यामध्ये आम्ही त्याचा सहभाग केलेला आहे. तर तेही लक्षात घ्यावं. आमची रिंगटोन भीम, आमचा बॅकबोन भीम, आमची रिंगटोन भीम, आमचा बॅकबोन भीम, धड धड हृदय भीम रे. आमच्या डोळ्यात भीम, आमच्या काळ्यात भीम, माझ्या काळजात जय भीम रे. काढाय भीम, पुढं भिडाय भीम, त्या मनूला काढाय भीम रे. भेड तोडाय भीम, माणसं तोडाय भीम, माझ्या काळजात जय भीम रे. अन्यायाशी नाही रचली, डोळ्यात बंड वाजते हलकी. डोळ्यात बंद वाजते हलकी, डोळ्यात बंद वाजते हलकी. आणि ही हलकी आता कुठे कुठे वाजत आहे? विद्यापीठामध्ये, ओठाओठामध्ये, विद्यापीठामध्ये, ओठाओठामध्ये, पोस्टर बॅनरमध्ये, माय बाबा. आमच्या मोर्चात भीम, आमच्या चर्चात भीम, आमच्या मोर्चात भीम, आमच्या चर्चात भीम, आमच्या कंठात जय भीम रे. आमच्या घोषणेत भीम, आमच्या भाषणात भीम, रम्य रम्यात जय भीम रे. काढाय भीम, पुढं भिडाय भीम, त्या मनूला काढाय भीम रे. भेड तोडाय भीम, माणसं तोडाय भीम, माझ्या काळजात जय भीम रे. आझादीचा देतोय नारा संविधानाचा सरनामा. पाहिला आम्ही बुद्ध पुन्हा भीमाचा हा कारनामा. आमचा टीचर भीम, फिलॉसॉफर भीम, आमचा टीचर भीम, फिलॉसॉफर भीम, आमचा लढ्याचा गाईड भीम रे. आमच्या उरात भीम, आमच्या सुरात भीम, डफाट्यापावर वाजतोय भीम रे. काढाय भीम, पुढं भिडाय भीम, त्या मनूला काढाय भीम रे. भेड तोडाय भीम, माणसं तोडाय भीम, माझ्या काळजात जय भीम रे. उधळला वैद्याचा नाव, जयुनियाची भारी गाव. आम्ही मिलो तरी कापले गेलो तरी, आम्ही मिलो तरी कापले गेलो तरी, मुठी नाव तुझं माय बाबा. आमचा आयकॉन भीम, आमचा आयडॉल भीम, आमचा आयडॉल भीम, आमचा आयकॉन भीम, आमचा लढ्याचा कॅप्टन भीम रे. तो ऑर्डर भीम, करतो ऑर्डर भीम, असा फायटर लीडर भीम रे. काढाय भीम, पुढं भिडाय भीम, त्या मनूला काढाय भीम रे. भेड तोडाय भीम, माणसं तोडाय भीम, माझ्या काळजात जय भीम रे. 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 जय भीम सगळ्यांना, जय भीम. थँक्यू. जय भीम. जय भीम. थँक्स पुन्हा एकदा मॅक्स महाराष्ट्र.